नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि या दिवाळीत दिवाळ सणाचे अतिशय महत्त्व आहे। माझी मी एक कथा सांगणार आहे, ऐकूया। कथेचे नाव आहे आधुनिक दिवाळ सण। संध्याकाळी 5ची वेळ होती। अनघा हॉलमध्ये चहाचा कप घेऊन बसली होती। इतक्यात दाराची बेल वाजली। कोण? केळकर मॅडम? हां हां, या ना, आत या, मी तुमचीच वाट बघत आहे, अनघा म्हणाली। केळकर मॅडम आत येऊन बसल्या। पाणी देऊ का? नको नको, मी पाणी चहा सगळं घेऊन आलेली आहे। बरं बरं, हां मग सांगा बघू, तुमच्याकडे काय काय आहे नेमकं तुमच्या पॅकेजमध्ये? अनघाने त्याने विचारले। हे बघा मॅडम, दिवाळ सण म्हटलं की महत्त्वाचं म्हणजे जेवणं छान झाली पाहिजे, हो की नाही? तर जेवणासाठी चांदीची ताटं, वाट्या, नंतर सुंदर फुलांची रांगोळी, पणत्यांची सजावट, आकाशदिवा आणि जेवणामध्ये 5 प्रकारचे गोड पदार्थ असतील, स्वीट्स असतील आणि नंतर जेवणानंतर आईस्क्रीम नंतर मुखशुद्धीसाठी पानाचा विडा, असं सगळं शिस्तबद्ध होईल बरं का? चालेल चालेल। आणखी तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही सांगू शकता। समय लावतो आम्ही जेवायच्या वेळेला, पंक्तीच्या वेळेस। हो, समय तर हव्यातच ना, अनघा म्हणाली। हां, आणखी काही हवं असेल तर तुम्ही वेगळी सूचना दिली तर ते पण आम्ही करतो बरं का? केळकर मॅडम म्हणाल्या। बरं बरं, मग 16 तारखेला बघा दुपारी 1 वाजता पंगत बसली पाहिजे, बरोबर? हो हो नक्की, केळकर मॅडमनी त्यांच्या डायरीवर लिहून घेतलं। म्हणाल्या, अनघा म्हणाली, 15ला आमचे पाहुणे येणार आहे, 16 तारखेचा दुपारी 1 वाजताचा कार्यक्रम ठरवूया। चालेल। मग केळकर मॅडमनी विचारलं, नक्की तुमची किती माणसं आहेत मला सांगता का? अनघा म्हणाली, अहो माझे लेक जावई, व्याही विणबाई, मुलगा सून आणि आमच्या गावातले 2-4 नातेवाईक, म्हणजे एकूण 15 ते 16 माणसं होती। बरोबर, चालेल चालेल, ठरलं तर मग? हो हो, केळकर मॅडमनी त्यांच्या डायरीवर नोट करून घेतलं। मग चला निघू का मी? अनघाला त्यांनी विचारलं। हो हो। मग केळकर मॅडम म्हणाल्या, मॅडम मला तुम्ही ॲडव्हान्स देता का? म्हणजे कसं तुमचं पक्क ठरल्यासारखं होतं आणि मला दुसऱ्या तारखा ॲडजस्ट करता येते, त्यांना मला तारीख देता येते। हो चालेल। अनघाने लगेच त्यांना ॲडव्हान्स आणून दिला। तो ॲडव्हान्स घेतला आणि मग केळकर मॅडम म्हणाल्या, हे बघा आमचं अन्नपूर्णा केटरर्स आहे, तुमचा आनंद हेच आमचं यश आहे बरं का? तुम्हाला जर आमच्या या केटरर्समार्फत आनंद मिळाला तर आमची ही प्रगतीच होईल, नाही का? हो हो, आणि तुम्ही तर आमचे जुने ओळखीचे आहात, त्यामुळे आपण कार्यक्रम छानच करूया। चालेल चालेल। मग केळकर मॅडम अनघाचा निरोप घेऊन निघून गेल्या। आता एक मुख्य काम तर झालं, केटरर्स तर ठरले। अनघाने मनात विचार केला, जावयाचे कपडे, लेकीचे कपडे आणि शिवाय व्याही विणीचे कपडे, शिवाय जावयाची अंगठी। हो, अनघाला अविनाश म्हणत होता, अगं कपड्यांची काही काळजी करू नकोस तू, मी त्यांच्या ह्याच्यावर पैसे टाकून देतो, ती केतकी सगळे कपडे वगैरे घेऊन येईल। बरं बरं चालेल, पण अंगठी आपल्याला घ्यावी लागेल ना? हो हो, तेवढं अंगठीचं काम तू कर, अविनाश तिला म्हणाला। त्यामुळे आज संध्याकाळी अंगठी घ्यायला जायचं तिने ठरवलं। त्याच्या आधी तिने कौस्तुभला फोन केला। अरे कौस्तुभ, कांचनचा का फोन लागत नाही? मी किती वेळपासून ट्राय करते। कौस्तुभ म्हणाला, अगं आई, तिची की नाही मीटिंग आहे, त्यामुळे मीटिंग झाल्यावर ती फोन करते म्हणाली तुला, बरं का? चालेल, मग रात्री उशीर झाला तरी तिला फोन करायला सांग बरं का? कांचनने फोन बंद केला। नंतर रात्री 9-10 वाजले। 10 वाजेपर्यंत तिने कांचनच्या फोनची वाट पाहिली। 10-10:30 वाजता कौस्तुभचा मेसेज आला मोबाईलवर की कांचनची मीटिंग अजूनही सुरू आहे, 11 वाजतील तिला घरी यायला, त्यामुळे ती उद्या फोन करेल तुला। ओके असे म्हणून अनघाने मोबाईल बंद केला आणि ती अंथरुणावर आडवी झाली। तिला 4-5 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला। तिला काही झोप येईना। 4-5 वर्षापूर्वी कौस्तुभ आणि कांचनचे लव्ह मॅरेज झाले होते। ते दोघं एकाच ऑफिसमध्ये होते आणि ओळखीतले रूप प्रेमात झाले आणि त्यांनी रजिस्टर लग्न केले। कांचन अतिशय हुशार होती आणि अनघा आणि अविनाशने तिला आपल्या घरामध्ये सामावून घेतले। कांचन सतत कामात मग्न असायची। 4-5 वर्षापासून तिचे एकही सणवार झालेले नव्हते, कारण तिला वेळ मिळायचं नाही, सुट्टी मिळायची नाही आणि ती येतही नव्हती जास्त। काम काम सतत काम। अनघाला तर भारी हौस, त्यामुळे तिने मात्र केतकीचं मात्र सगळे आपले हौस करायची असे मनाशी ठरवले होते। केतकी तिची धाकटी मुलगी अनघाची, तिचे मागच्या वर्षी लग्न झाले। अगदी ठरवून रीतसर त्या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवून तिचं लग्न झाले होते। तर केतकीचा नवरा किरण पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि पुण्यालाच त्यांचा फ्लॅट होता। सासू सासरे, केतकी आणि किरण असे चौघजण राहत होते तिथे। मग तिने मात्र ठरवलं की आता आपण केतकीचा मात्र छान दिवाळ सण करूया। या विचारातच तिला झोप लागली।
दुसऱ्या दिवशी सकाळीच कांचनचा फोन आला. अगं कांचन, काल किती वेळेस फोन केला मी तुला. हो आई, माझी मीटिंग चालू होती ना, त्यामुळे मला फोन नाही करता आला. बरं काय म्हणताय. अगं दिवाळ सणाची तारीख ठरवली, 15 तारखेला तुम्ही संध्याकाळी मुक्कामाला या आणि मग आपण 16चा कार्यक्रम करूया. अहो आई, तेवढ्यासाठी मी फोन केला. कांचन म्हणाली, माझा आता नवीन प्रोजेक्ट सुरू झाले, त्यामुळे मला बिलकुल वेळ नाही आणि कौस्तुभलाही सुट्टी मिळत नाही. आपण काय करू यावेळेस की नाही, पुण्यालाच आपण दिवाळ सणाचा कार्यक्रम करू. अनघा वैतागली चांगलीच. अगं मी केटरर्स ठरवले आहे, नंतर केतकीच्या सासू सासऱ्यांना ह्यांनी फोन करून आमंत्रण दिलं आहे. असं कसं म्हणतेस तू, तुम्हाला दोघांनी यावंच लागेल. कांचन म्हणाली, हे बघा आई, केतकीच्या सासू सासऱ्यांना आम्ही घरी जाऊन सांगतो की आपण पुण्यालाच कार्यक्रम ठरवला आहे, मग काही प्रॉब्लेमच नाही आणि तुम्ही दोघंजण या इकडे, आपण करूया इथेच. अनघा चांगलीच वैतागली आणि ती म्हणाली, कौस्तुभला फोन दे बघू. कौस्तुभला अनघा बोलायला लागली. कौस्तुभ म्हणाला, हे बघ आई, कांचनने मला सगळं सविस्तर सांगितलं आहे. यावर्षी आपण पुण्यालाच दिवाळ सण करूया, दिवाळी पुण्याला करूया आणि इथे करू ना दिवाळ सण, कांचन म्हणते तसं. अनघा थोडी नाराजच झाली. अनघा म्हणाली, बोल बाबा, तुझ्या बाबांशी बोल. अनघाने अविनाशला फोन दिला. अविनाशचे आणि कौस्तुभचे बोलणे झाले. त्या बापलेकाचे बोलणे झाल्यावर अविनाशने फोन ठेवून दिला आणि फोन झाल्यावर त्यांनी सांगितले की 2-3 दिवसांनी कौस्तुभ गाडी पाठवणार आहे, आपल्याला पुण्याला जायचं आहे. अनघा चांगलीच वैतागली, ती काहीच बोलू शकत नव्हती. तिने केळकरबाईंना फोन केला आणि कार्यक्रम कॅन्सल झाल्याचे सांगितले. 2-3 दिवसांनी थोडेफार सामान मोजकं घेऊन दोघंजण पुण्याला गेले. कौस्तुभने गाडी पाठवली होती, पुण्याला गेले. सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9पर्यंत कांचन आणि कौस्तुभ बाहेरच असायचे. रात्री 9लाच घरी यायचे. कांचन जाताना पार्थला डेकेअरमध्ये सोडायची आणि मग 4 वाजता त्यांची ती मोलकरीण जाऊन त्याला घेऊन यायची घरी. 4 ते 9 वाजेपर्यंत ती मोलकरीण त्याला सांभाळायची. आता पार्थ मात्र आजी आजोबा आल्यामुळे अतिशय खुशीत होता. अनघा मात्र आता दिवाळ सण किती जवळ आला आहे ह्याची काहीच तयारी नाही म्हणून चांगली वैतागली होती. पण अविनाश म्हणाला, हे बघ, तू काही तिला बोलू नको, तिने काहीतरी ठरवलं असेल ना, आपण वाट बघू. शेवटी अनघा काही न बोलता पार्थशी खेळण्यामध्ये रमून गेली. दुसऱ्या दिवशी कांचन ऑफिसमधून आल्याबरोबर तिने सांगितलं, आई, उद्या पहाटे लवकर उठायचं आणि आपल्याला 7लाच निघायचं आहे बरं का. अगं कुठे. अहो आपण की नाही ते एक रिसॉर्ट ठरवलं आहे. इतक्यात कौस्तुभ आला पुढे. अगं आई, आपल्याला दिवाळ सण करायचा आहे ना, तो त्या रिसॉर्टमध्ये करायचं ठरवलं आहे. हो, आणि लवकर उठून आपल्याला तासभर लागतो बघ, ट्रॅफिक असते रस्त्याने, त्यामुळे आपल्याला 7-7:30ला निघावं लागेल, म्हणजे आपण 9 वाजता पोहोचू. अरे पण किरण ते आणि केतकी तिचे सासू सासरे, हो, त्यांना आम्ही घरी जाऊन आमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे ते पण तिथे वेळेवर पोचणार आहे. बरं चालेल. मग सगळेजण सकाळी 7-7:30ला निघाले आणि 9 वाजता त्या रिसॉर्टवर कौस्तुभची कार पोचली. ते पोचतात इतक्यात केतकी आणि किरण ते दोघे आणि व्याही विणबाई त्यांचीही गाडी आली. सगळेजण 9 वाजता रिसॉर्टमध्ये गेले. गेल्याबरोबर त्या मॅनेजरने त्यांचं स्वागत केलं, त्यांना वेलकम ड्रिंक दिलं. नंतर थोडा वेळ बसल्यावर त्यांचे नाश्ते झाले. सगळ्यांचे नाश्ते झाल्यावर सगळेजण त्या रिसॉर्टमध्ये फिरायला निघाले. अतिशय सुंदर रिसॉर्ट होतं ते. फिरताना केतकीच्या सासूबाई म्हणाल्या, अगं कांचन, तू या रिसॉर्टमध्ये ठरवलंस ना, मला खूप छान वाटलं बरं का, तुझी आयडिया आवडली मला. केतकीच्या सासूबाईंनी कांचनचं कौतुक केलं. अनघा नुसती कांचनकडे बघायला लागली. थोडीशी ती जराशी घुशच होती, पण बाजूला हिरवीगार वनश्री फुलांचे ताटवे बघून तिचे मनही उल्हासित झाले. मग ते फिरत त्या बागेमध्ये फिरत होते. दुपारचा 1 वाजला आणि मॅनेजरचा फोन आला, जेवण रेडी आहे, तुम्ही सगळेजण जेवायला डायनिंग हॉलमध्ये या. मग सगळेजण डायनिंग हॉलमध्ये आले. बघता तो त्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. डायनिंग हॉलमध्ये त्यांचा टेबल सुंदर सजवला होता. साईडने पणत्या लावल्या होत्या. फुलांची सजावट केली ती टेबलावर सगळी. चांदीची ताटं मांडली होती आणि टेबलावर मध्यभागी आकाश दिवा लावलेला होता. ती सजावट बघून सगळेजण खुश झाले. सगळेजण जेवायला बसले. पंचपक्वानाचं सुंदर जेवण होतं. जेवण झाल्यावर आईस्क्रीम आलं. आईस्क्रीम आल्यावर मुखशुद्धीसाठी पानाचे विडे पण आले. सगळे एकदम खुश झाले. कांचन म्हणाली, अहो आई, मनासारखं झालं ना तुमच्या. अनघाला तिने विचारले, हो, खूप छान झालं.
हं, आता हे पॅकेट घ्या आणि द्या बघू केतकीच्या सासूबाईंना. अनघाने ते पॅकेट घेतले आणि कुंकू लावून केतकीच्या सासूबाईंना दिले. काय आहे यात? अहो उघडून तर बघा, कांचन म्हणाली. केतकीच्या सासूबाईंनी ते पॅकेट उघडले. फक्त तो काय, बालाजीला जायची विमानाची 2 तिकीट होती त्याच्यामध्ये. कांचन म्हणाली, तुम्हाला पुढच्या रविवारची फ्लाईट आहे बरं का, आणि तुम्ही बालाजीला जाऊन या, मुद्दाम तिकीटं काढलीत. अगं बाई, केतकीच्या सासूबाईंना खूप आनंद झाला. हे तर सरप्राईज दिलंस तुम्हाला? हो हो, साडी वगैरे काय नेहमीचंच आहे ना, मुद्दाम मी तुम्हाला हे गिफ्ट दिले बरं का. वा वा, खूप छान. त्यांना खूप आवडलं बरं का केतकीच्या सासूबाईंना. नंतर अनघाने हे त्यांना ते गिफ्ट दिलेलं होतं. नंतर कांचनने आणखी 2 पाकिटं काढली आणि कौस्तुभने जावयाच्या हातात ते 1 पाकिट दिलं आणि एक केतकीच्या हातात पाकिट दिलं. काय आहे, उघडून बघा, कौस्तुभ म्हणाला. किरणने पाकिट उघडलं. केतकीने पाकिट उघडलं. बघतात तो काय, त्याच्यामध्ये 25,000चं फिक्स डिपॉझिटचे 2 कार्ड होते. अरे बापरे, खूपच सरप्राईज छान दिलं, किरण म्हणाला. कौस्तुभ दादा, मला ही तुझी आयडिया खूप आवडली बरं का. कौस्तुभ म्हणाला, माझी नाही ही आयडिया नाही का, कांचनची आहे. बरं बरं कांचन भाभी, आम्हाला खूप आवडलं बरं का तुम्ही दिले गिफ्ट आम्हाला दिवाळ सणाचं. हो ना. अहो कांचन म्हणाली, हिच्या कपाटभर साड्या कपाटात असतात केतकीच्या, त्यामुळे साड्या काय द्यायच्या, म्हणून मी ही आयडिया ठरवली आणि हे गिफ्ट दिलं आहे. वा वा, केतकीच्या सासूबाई म्हणाल्या, खूप छान हं कांचन, तुझी आयडिया मला खूप आवडली बरं का. आणि किरण म्हणाला, भाभी तुमचा हा आधुनिक दिवाळी सण मला आवडला बरं का. ते आहेर, कपडे, ते सोन्या चांदीचे दागिने, त्याच्यापेक्षा हे खूप छान झालं बरं का. आवडलं ना जावई बापू? हो हो, खूप आवडलं, अविनाश म्हणाला. मग जावई बापू काय म्हणताय, निघायचं का आता परत, का इथेच मुक्काम करायचा आहे? नाही नाही, निघूया ना, पण बाबा इस बात पे एक सेल्फी हो जाए. क्यों नहीं असे म्हणून सगळेजण जमले, जवळजवळ उभे राहिले आणि मग त्या मॅनेजरनी फोटोही काढले आणि किरणने एक सेल्फी घेतला जोरदार आणि मग सगळेजण घरी परतले. मैत्रिणींनो, या आजकालच्या काळात हे आधुनिक दिवाळी सण माझ्या मनाला खूप भावला. माझ्या मनात ही गोष्ट आली होती आणि मी ही तुमच्यासमोर शेअर केली. हीच गोष्ट माझी आज फेसबुकला पण आहे बरं का. तुम्हाला जर आवडली तर माझ्या या कथेला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. खरंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.